नमस्कार. आज आपण उपवासासाठी कटलेट आणि पॅटी पाहणार आहोत. त्याचप्रमाणे कतली बर्फी पाहणार आहोत. कोणतीच पूर्वतयारी न करता आपण ह्या सर्व रेसिपी पाहणार आहोत आणि अगदी कमाल लागतात. जरूर करून पहा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सर्वप्रथम इथे आपण 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत. आता उकडलेले बटाटे आहेत ते अशा प्रकारे खिसून घेऊ शकता किंवा अगदी मॅशरने मॅश केले तरी चालतील. अशा प्रकारे आपण हे 4ही बटाटे असे खिसून घेतलेले आहेत. आता 4 बटाट्यासाठी आपण 1 वाटी शाबू घेतलेले आहे. शाबू ही छान भाजून घ्यायची, स्लो गॅसवरती अगदी छान भाजून फुलवून घ्यायची ही शाबू. आता ही शाबू थंड होण्यासाठी ठेवायची. थंड झाल्यानंतरच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घ्यायचं. कोरडीच बारीक करून घ्यायचं, पाणी वगैरे काही वापरायचं नाही. आणि वापरताना हे मिक्सरचं लहान भांडं वापरा जेणेकरून पावडर छान होईल. आता अशा प्रकारे शाबू तुम्ही चाळून घेऊ शकता किंवा दाखवल्याप्रमाणे थोडीशी घोळून घ्यायची जेणेकरून जो वरची थोडी मोठी शाबू राहिलेली आहे ती एका प्लेटमध्ये काढून ठेवायची. आणि अगदी ही बारकी पावडर आहे ती ह्या बटाट्याच्या किसामध्ये घालायची. आणि अर्धी वाटी आपण शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे. आणि अगदी हिरवी मिरची आपण ठेचून घातलेली आहे. चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं. आता मात्र इथे मिक्स करताना पाणी वगैरे काही वापरायचं नाही. अशा प्रकारे हे मळून घ्यायचं. अशा प्रकारे आपण हे सर्व पीठ मळून घेतलेलं आहे. आता आपण दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे त्याचे रोल करून घेतलेले आहेत. आणि जे आपण प्लेटमध्ये उरलेलं पीठ होतं शाबूचं त्यामध्ये अशा प्रकारे डीप करून घ्यायचं, कोटिंग करून घ्यायचं. अशा प्रकारे कोरडंच कोटिंग करून घ्यायचं. आणि उरलेलं पिठाचं आपण पॅटीज बनवणार आहोत, त्यासाठी हे गोळे केलेले आहेत. तेल गरम झाल्यानंतर मीडियम गॅसवरती हे तळून घ्यायचे. गॅसची फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची. आणि छान हे कटलेट तळून घ्यायचे. अगदी कमाल लागतात. जरूर करून पहा रेसिपी. आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या पल्लवीज मराठी रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी. आता आपण चटणी पाहणार आहोत खाण्यासाठी. त्यासाठी इथे आपण काकडी कट करून घेतलेली आहे आणि हिरवी मिरची आणि 2 चम्मच दही, चवीनुसार मीठ घालून, पाणी वगैरे काही घालायचं नाही. अशा प्रकारे आपण ही चटणी तयार करून घ्यायची. अगदी तडकाही द्यायचा नाही, अगदी छान चटणी लागते. जरूर करून पहा. अशा प्रकारे आपले उपवासाचे कटलेट तयार आहेत. आता आपण चेक करणार आहोत. अगदी आतूनही छान शिजलेले आहेत असे आपण हे कटलेट केलेले आहेत. अगदी कमाल लागतात. जरूर करून पहा ही रेसिपी आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी. आता आपण पॅटीज बनवणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आणि जे बॉल्स होते ते अशा प्रकारे घालणार आहोत. आणि प्लेटने किंवा अशा प्रकारे जर तुमच्याकडे साचा असेल त्यांना असं फक्त प्रेस करायचं. आता ही पॅटी आपण अशा प्रकारे दोन्ही साईडने छान भाजून घ्यायची. अगदी कमी तेलामध्ये आपली ही पॅटी तयार होते. जरूर करून पहा. आणि अगदी ही पॅटी खूप छान लागते. अगदी कमी तेलात तयार होते. अशा प्रकारे आपली ही पॅटीही तयार आहे. अगदीच एकाच मिश्रणातून आपण 2 रेसिपी पाहिलेल्या आहेत, कटलेट आणि पॅटी. जरूर करून पहा. आणि अगदी फोडणी न देता, तडका न देता आपण ही चटणीही पाहिलेली आहे. चटणी अगदी कमाल लागते. जरूर करून पहा ही. आता आपण उपवासाची कतली बर्फी पाहणार आहोत. चला तर त्यासाठी आपण इथे सर्वप्रथम घेतलेले आहे अर्धी वाटी शाबू. शाबू मंद आचेवरती छान भाजून घ्यायची, फुलवून घ्यायची. अशा प्रकारे छान फुललेले आहे, पाहू शकता. आता हे एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढायची. आता इथे मी अर्धी वाटी काजू घेतलेले आहेत. काजू जर तुमच्याजवळ नसतील तर तुम्ही स्किप ही करू शकता, वापरले नाहीत तरी चालतील. हे छान भाजून घ्यायचं आणि एकाच प्लेटमध्ये काढून ठेवायचं. आता 1 वाटी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे ही अगदी स्लो गॅसवरती छान भाजून घ्यायचे.
अगदी त्याच्यावरचं टरपलं फाव असं निघू शकतील तोपर्यंत भाजून घ्यायचं। त्याचप्रमाणे अर्धी वाटी इथे वरीही वापरलेली आहे। वरीही छान मंद आचेवरती भाजून घ्यायची। वरी लगेच भाजते। अशा प्रकारे सर्व साहित्य मी एकाच ठिकाणी केलेलं आहे। आता आपण हे अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून कोरडं वाटून घ्यायचं। शेंगदाण्याची वरची जी टरपलं आहेत ती मी काढून घेतलेली आहेत। अशा प्रकारे आपण हे कोरडंच वाटून घेतलेलं आहे। आता अर्धी वाटी साखर आणि साखरेचे निम्म पाणी घेणार आहोत। स्लो गॅस ठेवायचा आणि पूर्ण साखर विरघळून घ्यायची। इथे आपण पाक तयार करणार नाही, फक्त साखर विरघळून घेणार आहोत अशा प्रकारे। आता साखर विरघळल्यानंतर आपण यामध्ये ही बारीक केलेली पावडर घालायची आणि सर्व मिक्स करून घ्यायचं। ज्या ह्या गुठळ्या झालेल्या आहेत त्या पूर्ण फोडून अशा प्रकारे घ्यायच्या आणि गॅसची फ्लेम आहे ती अगदी स्लो ठेवायची, जेणेकरून आपलं हे जे मिश्रण आहे ते खाली लागणार नाही आणि मंद आचेवरती अशा प्रकारे शिजवून घ्यायचं। पाहू शकता पूर्ण गुठळ्या आपल्या फुटलेल्या आहेत आणि हा एकजीव अशा प्रकारे मिश्रण करून घ्यायचं। आता या मिश्रणात फक्त 1 चम्मच तूप घालायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं। गॅसची फ्लेम आहे ते अगदी स्लो ठेवायची आणि हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं। आता आपण ही मिश्रण चेक करणार आहोत। थोडंसं आपण छोटा गोळा घ्यायचा आणि हाताला पाहू शकता अजिबात चिटकत नाही आणि असं हे गोल आपलं हे मिश्रण तयार व्हायला झालेलं आहे। अशा प्रकारे आपले आता बर्फी सेट होण्यासाठी तयार आहे। त्यासाठी आता आपण बटर पेपरवरती थोडंसं तूप लावलेलं आहे। जर बटर पेपर नसेल तर प्लेटवरती तूप लावून अशा प्रकारे आपण ही बर्फी सेट करून घ्यायची। थोडंसं लाटण्यानं आपण हे लाटून पूर्ण एकसारखं करून घेणार आहोत। पाहू शकता अशा प्रकारचं हे एकसारखं झालेलं आहे। तर गार्निशसाठी इथे मी 4 काजू घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे हे काप घालायचे। शेंगदाण्याचंही तुम्ही अशा प्रकारे हे गार्निशसाठी काप घालू शकता आणि अशा प्रकारे लाटण्यानं लाटून घ्यायचं, जेणेकरून हे जे काप आहेत ते खाली बर्फीला चिकटतील। अशा प्रकारे लाटून घ्यायचं। आता आपण चाकूने अशा प्रकारे कट करणार आहोत। जर अशा प्रकारे पिझ्झा कटर असेल तर त्यानेही तुम्ही कट करू शकता। अगदी बर्फीच्या आकारामध्ये आपण हे कट करून घेतलेलं आहे आणि एक 20 मिनिटं किंवा अर्धा तास सेट करण्यासाठी ठेवायचं। पाहू शकता अशी छान आपली बर्फी तयार झालेली आहे, अजिबात चिकटत नाही आणि अशा प्रकारे आपली कतली बर्फी तयार आहे। जरूर करून पहा, ही रेसिपी अगदी कमाल लागते आणि ह्या जर सर्व तुम्हाला रेसिपी आवडल्या असतील तर आपल्या पल्लवीज मराठी रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन रेसिपीसाठी स्टोअर करताना बर्फी मात्र पॅकबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायची, जेणेकरून खराब होत नाही। तयार आहे बर्फी आणि जरूर सबस्क्राईब करा।